सी फूड शशी बोकाळे अक्षय बोकाळे साहेबांकडून आलं. तदनंतर ही बॅग चेरीज हॉलिडेज यांच्याकडून आलेली ही बॅग्स स्वर्गीय मोरेश्वर पडवले साहेबांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र श्री भूषण मोरेश्वर पडवले साहेबांकडून आलेली ही मोमेंटो देऊन आपल्याला या ठिकाणी गौरवित केलं जातं. भूमिक वेल डन वेल प्लेड. पुढील वाटचाली करता शुभेच्छा असेल. खूप चांगला खेळ तुम्ही आपल्या टीम करता केलं. आता प्रवक्ते साहेबांचं आपण मनोगत ऐकूया. शिवसेना म्हटली तर आज अनेक लोक या शिवसेना पक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे सध्या नेतृत्व करत आहेत आणि खास करून 19 जून 1966 साली शिवसेनेची स्थापना केली. सुरुवातीला एका दिवसामध्ये 2000 तक्त्यांचं वाटप केलं आणि 2 दिवसात 10,000 लोकांच्या नोंदणी झाल्या. त्याच्यानंतर 30 ऑक्टोबर 1966 साली जो शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये अपेक्षा केली नव्हती हिंदू हृदय सम्राटांनी की इतके लोक येतील. 4 लाख लोकांचा त्या ठिकाणी सहभाग होता. श्रीमान हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतच्या आपल्या काय आठवणी आहेत आणि या स्पर्धेमध्ये आपण उपस्थित झालं कसं फील होतंय? सर्वप्रथम आयोजकांचं या सामन्यांच्या आयोजकांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. ज्या प्रकारे हे वातावरण तुम्ही सर्वांनी तयार केलंय तिथे आणि आयोजक तुम्ही या इथे मोहन भाऊ या पाटील साहेब या तुम्ही ज्या प्रकारे तुम्ही या सर्व प्रकारचं आयोजन केलेत मी कुठल्याही गोष्टीची मला इथे कमी दिसत नाहीये. अगदी ॲम्ब्युलन्स पासून ते सर्वांच्या सोयींपर्यंत मी सगळीकडे पाहतोय आपली सारी मंडळी बसलेली आहेत. अंधारात ती दिसत नाहीत पण माझं बारीक लक्ष आहे किती जण याचा लाभ घेत आहेत. सर्व क्रिकेट प्रेमी याचा लाभ घेत आहेत. आज शिवसेनेच्या या छत्राखाली मशालीच्या उद्धव साहेबांचे मी आदित्य साहेबांचे इथे सगळे फोटो पाहतोय. शिवसेनेची मशाल पाहतोय आणि शिवसेनेची मशाल तुम्ही पोहोचवताय दारोदारी घरोघरी. आणि क्रिकेट शेवटी बघा आपण क्रीडा असेल सामाजिक कार्य असेल आरोग्य क्षेत्रातील कार्य असेल यातून आपण घरोघरी पोहोचत असतो. आज आपण क्रीडा क्षेत्रातून आपण लोकांच्या घरोघरी आपली मशाल पोहोचवतो. या सगळ्या तरुणांचा आपण सन्मान करतोय. खरंच तुमचं करावं तितकं कौतुक कमी आहे. आणि बाळासाहेबांचं एकच मूलमंत्र आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण. त्या 20% राजकारणाला बाजूला करून आपण 80% समाजकारणाच्या ऐवजी 100% इथे समाजकारण करताय या क्रीडा क्षेत्राच्या मार्फत. आणि मी ऐकलं की 15 वर्षांपासून आता रात्रीचे मला वाटतं पहिल्यांदा पण तुमचे सामने 15 वर्षांपासून होत आहेत. एवढी कन्सिस्टन्सी आपण म्हणतो एवढी सलगता आपल्या कार्यामध्ये त्या कार्याला माझा मानाचा जय महाराष्ट्र आहे. आणि मला खरंच फार उशीर झाला इथे यायला. मी समजा हे जर 2-3 दिवस अगोदर असतो तर मी एक नक्की वचन देऊन गेलो असतो आदित्य साहेब किंवा वरुण सरदेसाई साहेब इथे 100% उपस्थित राहिले असते. कारण हे वातावरण त्यांना माहीतच नसणार आहे. या वातावरणाची त्यांना खबरच नसणार आहे. पण हे वातावरण मी उद्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. ऑन कॅमेरा सांगतो. त्यातल्या त्यात त्यांचं दुसरं काही उद्याचं नियोजन नसेल तर 100% मी त्यांना उद्या या गोष्टीची कल्पना देईल. आपल्या इथे काय कार्यक्रम भरतायत या गावामध्ये काय कार्यक्रम भरतायत. शिवसेनेचा बालेकिल्ला आहे हे गाव. आपल्याला कुणाला आंदणं द्यायची नाहीये ती गावं. आपल्याला स्थानिक राजकारणांचे बळी पडून याच्या त्याच्या सेटलमेंट मध्ये हे गावं आंदणं द्यायची नाहीत. आपल्याला ह्या गावांमध्ये मशाल पुन्हा आणि तो शिवसेनेचा भगवा जो तुमच्या हातात आहे तो असाच फडकत ठेवायचा आहे. बाकी मी इथे काही बोलणार नाही. विषय सामाजिक आहे सामाजिकच ठेवतो. आणि तुमच्या ह्या कार्याला पुनश्च माझ्याकडून शुभेच्छा. दरवर्षी जेव्हा 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 तुमचा आमंत्रणाचा फोन येईल दरवर्षी मी इथे असणार आहे. तुमच्याकडून ते आमंत्रण यावं आणि माझ्याकडनं ते येणे होत राहावं. असो आपण सर्व क्रिकेट प्रेमी आपण ज्यावेळेस पुनश्च आपापल्या घरी जाल आपापल्या गावांमध्ये जाल कारण वेगवेगळ्या ठिकाणची माणसं इथे आहेत. ह्याच एकाच गावातली नाही. पण जिथे जेव्हा आपण परताल त्यावेळेस फक्त एक लक्षात ठेवायचं शिवसेना आणि शिवसेनेची मशाल आणि
उद्धव साहेब, बाळासाहेब आणि आदित्य साहेब, हेच म्हणजे शिवसेना. पोचवा हा संदेश घरोघरी. मी जास्त काही म्हणत नाही, समजणारे समजदार आहात तुम्ही. शिवसेना म्हणजे ठाकरे आणि ठाकरे म्हणजे शिवसेना. बस एवढंच म्हणेन आणि विषय ते संपवतो. सप्रेम जय महाराष्ट्र. धन्यवाद. जय महाराष्ट्र. मोहन भाऊ, खूप सुंदर, खूप सुंदर. खूप सुंदर आणि खूप गोड आवाज साहेब तुमचा. सन्मान करण्याआधी मी कॅश प्राइज आहे केदारनाथ इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर चेतन केदारनाथ पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकाराकरता 500 रुपयाचा पारितोषिक होतं. हे 2000 कॅश प्राइज मिळतंय भौमिकला आणि आपण आपल्या हस्ते वितरित करावं. त्याच्यानंतर मयांक इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर कल्पेश पाटील या ठिकाणी नाहीत, परंतु त्यांचे बंधू जयदीप पाटील उपस्थित आहेत. ते सुद्धा 1000 रुपयाचा कॅश प्राइज देत आहेत. तदनंतर आपण आणखीन कॅश प्राइज होतं 1000 रुपये भूषणजी पडवले, नितीनजी पाटील, निलेशजी म्हात्रे आणि मोहनदादा पाटील साहेबांकडून मनापासून आभार असेल. वेल डन, वेल प्लेड. पराभूत झालेल्या टीमचं सुद्धा कौतुक असेल. चांगला खेळ त्यांचा राहिलाय. आता या शिवसेनेच्या वादळाचा आपण सन्मान करूया. या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तुम्ही बघतायत मायेची ऊब देणारी शॉल, स्पर्धेची आठवण म्हणून हे सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जातंय. शिवसेना महाराष्ट्र राज्य प्रवक्ते आदरणीय अनिलजी गाडवे साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय. म्हणतात ना की पैशाने श्रीमंत असलेली माणसं ही पावला पावलांवर भेटत असतात. मनाने श्रीमंत असलेली माणसं भेटण्याकरता पावलं झिजवावी लागतात. थँक्यू सो मच साहेब. शिवसेनेचा वाघ आला. थँक्यू. हर्षद सर आणि आशिष सर आपला या ठिकाणी सन्मान होतोय. द ग्रेट मराठा परिवाराचे संस्थापकीय अध्यक्ष शिवसेना शाखा प्रमुख जुचंद्र, ज्यांनी या परिसरामध्ये या जिल्ह्यामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवलाय, असे मोहन रवींद्र पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या पाहुणे मंडळींचा स्वागत आणि सन्मान होत आहे. आशिष सर आपला सुद्धा सन्मान या ठिकाणी होतोय. साहेब तुम्हाला मी एवढंच म्हणेन की या पालघर जिल्ह्याकरता सच्चा लढवय्या पुरुष म्हणून द ग्रेट मराठा परिवाराचे हे सर्व आहेत. एखादा व्यक्ती आपला वाढदिवस एखाद्या सुंदरच्या हॉटेलमध्ये साजरे करतायत, परंतु आमचे मोहनभाई त्यांचा वाढदिवस असला तर ते अनाथालयाला भेटी देत आहेत, वृद्धाश्रमाला भेटी देत आहेत आणि 15 फेब्रुवारी हा त्यांचा वाढदिवस असतोय. परंतु वृद्धाश्रमाला भेटी देऊन तिथे अन्नधान्य उपयोगी साहित्यांचं वाटप करतायत आणि वाढदिवस साजरा करतायत. दुसरा म्हणजे पालघर जिल्हा म्हटलं तर दुर्गम तालुके त्या पालघर जिल्ह्यामध्ये जास्त आहेत. वाडा, जव्हार, विक्रमगड, मोकाडा अशा तालुक्यामध्ये जाऊन शालेय विद्यार्थ्यांना साहित्यांचं वाटप केलं जातं. उपयुक्त अशा गोष्टींचं, उपयोगी पडणाऱ्या गोष्टींचं वाटप, वस्तूंचं वाटप ते करत असतात. असे हे लाडकं नेतृत्व आहे जे तुम्ही सध्या या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये बघतायत. पुन्हा मी विनंती करतोय पाहुणे मंडळींना, अनिश गाडवे